नेहतरावांची चौथी पिढी मैदानात 40 वर्षाची महाप्रसाद परंपरा कायम, परिचारकांकडून कौतुक, वाळुजकर शिरसाटांसह मुळे यांची उपस्थिती। पंढरपूर आषाढी यात्रेनिमित्त पंढरीत दाखल होणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी नेहतराव परिवाराची तब्बल 35 ते 40 वर्षापासून सुरू असलेली महाप्रसाद वाटपाची परंपरा यंदाही उत्साहात कायम ठेवण्यात आली आहे। विशेष म्हणजे नेहतराव परिवाराची चौथी सुशिक्षित पिढीही आता या सेवा कार्यात मैदानात उतरली असून पूर्वजांनी सुरू केलेली सेवा आणि संस्कारांची परंपरा नव्या पिढीनेही पुढे नेली आहे। लक्ष्मी उद्योग समूह, संतोषराव नेहतराव मित्रमंडळ आणि नेहतराव परिवाराच्या वतीने आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी तसेच एकादशीच्या दिवशी भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद वाटप करण्यात येत आहे। 2 दिवसात तब्बल 10 ते 12 टन साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद भाविकांना वितरित केला जात आहे। या महाप्रसाद वाटपाचा शुभारंभ माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी परिचारक यांनी नेहतराव परिवाराच्या गेल्या 4 दशकांपासून सुरू असलेल्या सेवाभावी उपक्रमाचे आणि चौथ्या पिढीने ही परंपरा पुढे नेल्याचे कौतुक केले आहे। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण पापरकर, नगरसेवक सुनील वाळुजकर, माजी नगरसेवक विक्रम शिरसाट, अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे यांच्यासह वसंतराव नेहतराव, मोहम्मद वस्ताद, सुरेश नेहतराव, बाळासाहेब नेहतराव, निखिल नेहतराव, पंकज पवार, समाधान पाटोळे, ऋषिकेश रायबान आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच संतोष नेहतराव मित्रमंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पंढरीत येणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचीही उपस्थिती लाभल्याने या महाप्रसाद वाटप उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेली ही सेवा आता चौथ्या पिढीपर्यंत पोहोचली असून परंपरा ती सेवाभाव तोच आणि पिढी नवी असा संदेश नेहतराव परिवाराच्या या उपक्रमातून दिसून येत आहे। यावेळी संतोष नेहतराव यांनी पत्रकारांशी संवाद साधत महाप्रसाद वाटपाच्या उपक्रमाची माहिती दिली। आषाढी यात्रेसाठी पंढरीत येणाऱ्या भाविकांची सेवा करण्याची संधी हीच आपल्यासाठी मोठी समाधानाची बाब असून नेहतराव परिवाराची ही सेवा परंपरा भविष्यातही अखंडपणे सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले। गेल्या अनेक पिढ्यांपासून आपण महाप्रसाद वाटपाचं काम करता नेहतराव परिवाराच्या वतीने काय सांगता? आषाढी यात्रेनिमित्त पूर्वी आमचे आजोबा बाबूराव हरिबा नेहतराव हे पूर्वीपासून इथं वारकऱ्यांची सेवार्थ महाप्रसाद वाटप करत होते। त्यानंतर आमचे वडील वसंत बाबूराव नेहतराव व आमच्या मातोश्री सुमन वसंतराव नेहतराव जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष आहेत त्यांनी आमच्या आजोबानंतर आमच्या आईवडिलांनंतर आम्ही 4 जण भाऊ आणि आता आमच्या 4घांनंतर आमची 8 मुलं आहेत। ते आता चौथी पिढी ही महाप्रसादाचं वाटप करते। गेले 40-45 वर्षापासून इथं महाप्रसादाचं वाटप केलं जात होतं। आजही आम्ही करतोय। पहिलं थोड्या प्रमाणात होतं, आता मोठ्या प्रमाणात जरा होतंय। साधारण आम्ही आता आज आणि उद्या एकादशीला आणि आज पालखी गावात येते अशा 2 दिवशी आम्ही खिचडीचं वाटप करतो। साधारण एक 10 ते 11 टन खिचडीचं वाटप होतं आणि हा विषय आमच्या पूर्वजांपासून आलेला आहे आणि हे करण्यानं आमच्या पूर्वजांपासून आत्तापर्यंत एक समाधान, सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही हे करत येत आहोत। आषाढी यात्रेनंतर आमच्या आजोबानंतर वडील आणि आम्ही आणि आमच्या नंतर आता ही चौथी पिढी यंग जनरेशनमधली मुलं सुशिक्षित आहेत, सगळी एज्युकेटेड मुलं आहेत, परंतु ते सुद्धा आषाढी यात्रेनिमित्त महाप्रसादाचा सहभाग घेऊन महाप्रसाद वाटप करतात किंवा त्याचं नियोजन करतात। तर ह्याचा आम्हाला अभिमान वाटतो। काय महाप्रसादामध्ये खिचडी, लिंबू हे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आम्ही देतोय आणि साधारण 2 दिवसात आम्ही 10 ते 11 टन खिचडीचं वाटप करतो। विठ्ठलाला काय साकडे घालायचे? विठ्ठलाला साकडे हेच घालेल की पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुख, समाधान, पाऊस भरपूर प्रमाणात पडून लोकांना सुख समृद्धी यावी ही विठ्ठल चरणी प्रार्थना करतो आणि सगळ्यांना सुखाचे दिवस बघायला मिळो।